नमस्कार. मी मनीषा बोलते. मी जे रोज व्हिडिओ बनवते ना, हे थिअरीच्या व्यतिरिक्त जे माझे विचार आहेत. पुस्तकातली थिअरी तर आधाराला असते, पण तिचा आधार आपण कितीपर्यंत घ्यायचा असतो. कधीतरी आपल्याला तो आधार सोडून स्वतःची मतं बनवायला लागतात आणि स्वतःला अनुभव आलेलं ज्योतिषशास्त्र आपल्याला सांगावं लागतं. आता अनुभवास आलेलं जे ज्योतिषशास्त्र याच्यावरच माझे सगळे व्हिडिओ आहेत. मी थिअरी पार्ट खूप शिकवत बसत नाही, कारण ते ऑलरेडी आपण क्लासेसमध्ये शिकत असतो. पुस्तकाच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून, अनेक वर्कशॉप्स, इथून सगळीकडून आपण थिअरी शिकतच असतो. आता माझा हा जो एक विचार आहे आजचा, तो आहे ज्योतिषशास्त्र आधार की अडचण. असं मला का वाटतंय याच्यावरचं माझं मी मत नोंदवते. एक लक्षात घ्या की आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा आधार घेतो, याचा अर्थ आपल्याला त्याची मदत हवी आहे. त्या शास्त्राचा आपण आधार घेतो. शास्त्र हे आधारासाठी का आहे, तर हे 5,000 सालापूर्वीचं, म्हणजे इतकं जुनं, वर्षापूर्वीचं हे ज्योतिषशास्त्र असावं असं एक दावा आहे. आणि हे वेदांग आहे. हे वेदांग अशासाठी आहे की तुम्हाला हे सगळेच लोक हे या पाथवेवर जाताना दिसत नाहीत. कारण याला कारण आहे, हे वेदांग आहे, अकॅडमिक नॉलेज नाही. आपण अकॅडमिक प्लॅटफॉर्मवर आणलं ही गोष्ट वेगळी, तो भाग वेगळा, त्याच्यावर नको बोलूया. कारण ते काय माझं क्षेत्र नाही. टीका करणं हे माझं क्षेत्र नाही. मला फक्त माझी मतं मांडायची आहेत. आता असं आहे की जर हे ज्योतिषशास्त्र हे जर आधाराला आहे, तर मग त्याची अडचण का व्हायला लागली आपल्याला? अडचण होणं कधी सुरू होतं, जेव्हा त्याचा आधार संपतो, आधार वाटेनासा होतो, संभ्रमित अवस्था येते आपली, तेव्हा त्याची आपल्याला अडचण वाटायला लागते. आता असं आहे की ज्योतिषशास्त्रामध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्या आधारावर एक भीती तयार केली जाते, भीती मनात येते, भीती घातली जाते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही हा शब्द. मग ते असे जे काय आपण ज्योतिषशास्त्राच्या आधारावर जी काय भीती निर्माण झालेली आहे, की भीती अशासाठी वाटते की मला प्रश्न तर आहे, पण मी हा ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊ का नको? घेतला तर मला नक्की याच्यातून मदत होणार आहे का नाही होणार आहे? म्हणजे आधार की अडचण हा जो शब्द मी वापरते तो या संदर्भातच वापरते. आता असं आहे की ज्योतिषशास्त्राचा जेव्हा मला 17 वर्षापासून अभ्यास आणि संशोधनात्मक अभ्यास करण्याची जी माझी सवय आहे किंवा आजही आहे आणि पुढेही ती राहणार आहे, तर मला जे बुद्धीला पटतं ते मी ठेवते, ते मी मान्य करते. जे नाही पटत ते मी डिस्कार्ड करते. मला ते मान्य नाही. ठीक आहे. आता असा विषय आहे की आपण एक उदाहरण घेऊया. आपण रस्त्याने चालतोय, आपल्या कारमधून जातोय, हायवेवरून चाललोय. मी चालली आहे पुण्याकडून मुंबईकडे समजा, उदाहरणार्थ. ट्रॅफिक जाम झाली रस्त्यामध्ये, कुठेतरी मला ट्रॅफिक जाम लागली. माझी गाडी तसूभर हलेना, कारण ट्रॅफिकमध्ये आपल्याला फक्त इंचाने गाडी हल्ल्यासारखं जाणवतोय. करू काय शकतो आपण तिथे? आपण तर आपल्या गाडीला पंख लावून उडवू शकत नाही. आपल्याकडे एकच पर्याय असतो, एक म्हणजे गाडी आहे त्या स्थितीत चालू ठेवणं, ट्रॅफिक जशी जशी पुढे जाईल तसं पुढे सरकत राहणे, आणि मधला जो पिरियड आहे तो टेन्शन्स न घेता किंवा स्वतःला इरिटेट न करता म्युझिक लावून, AC लावून गाडीमध्ये थोडंसं शांत बसणे. कारण करू काही शकत नाही या परिस्थितीला. ही उभी ठाकलेली परिस्थिती आहे आपल्यासमोर, ह्याच्यावर आपल्याकडे काहीही पर्याय नाही. मग आपण त्यावेळेस जसं पेशन्सने आपण ती गोष्ट टॅकल करतो ट्रॅफिक जाममध्ये, तर तसंच आपल्या आयुष्यात सुद्धा ट्रॅफिक जाम असते.
ट्रॅफिक जाम असते म्हणजे काय, की आपण अनेक अडचणीतून जात असतो. कधी आपल्याला मार्गच सापडत नसतात, दिशा सापडत नसते. एक झालं की एक अशा अडचणी निर्माण सारख्या होत असतात आणि संभ्रमित अवस्था होते, की नक्की मला याच्यातून रिलीफ कधी मिळणार आहे, मी सुटका कधी होणार आहे आणि कधी माझं सुरळीत आयुष्य सुरू होईल किंवा मला अपेक्षित असलेली माझी घटना माझ्या बाबतीत कधी घडेल. मला एक अपेक्षा आहे, एखादी घटना घडावी. ती काही जेन्युइन असणार आहे, ती काही अगदी अशक्य अशी काही नसणार आहे. छोटेसे अपेक्षा असतात माणसाच्या जीवनात, त्या आपल्याला पूर्ण करायच्या असतात आणि त्याच्यासाठी आपले चाललेले हे प्रयत्न असतात, कारण आपण व्यक्त जीवनात वावरत आहोत. आता ह्या ठिकाणी आपण ज्योतिषशास्त्राचा आधार घ्यायला सुरुवात करतो. उदाहरणार्थ आत्ता मी घर कधी होणार असा जर विषय घेतला तर घर कधी होणार हे आपल्याला कुठून उत्तर मिळणार आहे? ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शन याच्यासाठी आहे की जेव्हा ट्रान्झिटमध्ये म्हणजे गोचरमध्ये ग्रहांचं अलाइनमेंट आपल्या कुंडलीशी होत असतं मिनटा सेकंदाला, तेव्हा घटना घडत असतात आपल्या आयुष्यात. ते अलाइनमेंट टेक्निक शिकणं म्हणजे ज्योतिषशास्त्राचं प्रिडिक्शन शिकणे. आपण थिअरी भरपूर शिकलो, अगदी पूर्णपणे सगळी पुस्तकं वाचली, वर्कशॉप झाले, सगळीकडून ऐकून झालं, पण उमजतच नाही आहे की हे गोचर म्हणजे नक्की काय आणि हे घटना घडतात तरी कशा आणि घडणार तरी कशा, हे उत्तरं शोधली पाहिजे, कारण त्याला प्रिडिक्शन म्हणतात, फलिततंत्र आहे ते. आता ते तसं आपण तो काळ काढतो आणि त्या काळापर्यंत ट्रॅफिक जाम आहे असं समजून आपण जर शांतपणे तो पिरियड काढला, कळलेला पिरियड, तो आपल्याला अलाइनमेंट करून काढता येतो. प्रिडिक्शन करणं म्हणजे तेच, त्यालाच प्रिडिक्शन म्हणतात. ते जेव्हा मी एखाद्याला सांगते तेव्हा माझं एकच मत असतं की ट्रॅफिक जाम आहे, जरा शांत बसा. आपल्या हातात कोणतीच परिस्थिती नाही आत्ता करण्यासारखी, कारण आपण देशकाल पात्र या संदर्भातूनच ज्योतिषशास्त्र बघत असतो. कारण देशादेशांच्या अंतर्गत सगळी परिस्थिती वेगवेगळी असू शकते, पात्र पण वेगळे असू शकतात आणि काळ पण वेगळा असू शकतो. आता जर आपण थोडंसं जनरल बोलूया की मॅरेजच्या बाबतीत जो काही प्रश्न उपस्थित झालेत आत्ताच्या काळात, एकतर लग्नच होत नाही आहे किंवा झाले तर उशिरा होत आहेत आणि अगदीच झाले उशिरा तरीसुद्धा ते टिकत नाही आहे, अशी ही आत्ताची परिस्थिती आत्ता आहे. हे काळाचं महिमा आहे ना, हे काळ आहे ना, म्हणून देश काल पात्र असं म्हटलं आहे. आता ह्या काळाच्या महिमेमध्ये आपल्याला हे जे काय सफर करायला लागतं, हे जे काय भोगायला लागतं, ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला एक आधार असतो ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून. ही ट्रॅफिक जाम किती दिवसापर्यंत आहे, मला या ट्रॅफिकमधून सुटका कधी होणार आहे, हे उत्तर आपण ज्योतिषशास्त्राच्या आधारे घेत असतो आणि तो एक आधार असतो. म्हणून आपल्याला बऱ्यापैकी डिप्रेशन कमी येतं, आपण शांतपणे ते दिवस घालवू शकतो आणि चिंता असूनसुद्धा आपण असं म्हणू नये की चिंता नसते, माणसाला असतेच. आपण किती समोरच्याला समजून सांगितलं की बाबा चिंता करू नको, एखादा महिना अजून आपल्याला ही परिस्थिती आहे ट्रॅफिक जामची, पण तरी चिंताच आहे ना, ती काय अशी सांगून संपत नाही किंवा थांबत नाही. मग अशा वेळेस निदान मला 1 किलोमीटर चालायचं आहे फक्त आणि नंतर मला एकदम चांगला रस्ता मिळणार हे जर मला आधी कळलं तर तो 1 किलोमीटर रस्ता, खडबडीत रस्ता मला पार करायला खूपसा त्रास होत नाही, कारण एक आशेचा किरण समोर आहे की 1 किलोमीटरपर्यंतच मला हे रस्त्यावरचं खडबडीत जे काय खडे दगड, चांगला रस्ता नसणं, गाडीचं स्पीड कमी होणं वगैरे हे भोगायचं आहे, हे सहन करायचं आहे. हा जो आपण काळ काढतो ना, जे उदाहरणार्थ जसं मी 1 महिन्याचा सांगितला, तर तो 1 महिना चटकन निघून गेल्यासारखा आपल्याला भासतो, जो की आपल्याला प्रश्न पडलेले असतात की कधी हे सगळं संपणार, हे चक्र. म्हणून ज्योतिषशास्त्र हे आधाराला आहे, अडचण नाही.
त्याची अडचण कधी होऊ शकते, जेव्हा भीती त्याची निर्माण केली जाते. भीतीपोटी जे काय घडतं त्याच्यामुळे तो आधार वाटेनासा होतो आणि त्याची अडचण तयार होते. म्हणून माझं असं मत आहे की ज्योतिषशास्त्र हे आधार आहे. त्याचा आधार आपण जरूर घ्यावा. त्या आधारे आपण आपला जो ट्रॅफिक जॅमचा पिरियड आहे तो समजून घ्यावा आणि त्या ट्रॅफिक जॅममधून आपली सुटका कधी होणार आहे हे आपल्याला अलाइनमेंटमधून कळतं आहे, कारण ग्रहाचं आकाशात भ्रमण चालू आहे. ग्रहाच्या अधीन आपण आहोत, ग्रह आपल्या अधीन नाही. त्यामुळे मी कुठलंही ॲप्लिकेशन जरी केलं ग्रहांना तरी ते तसूभरही अंशात्मक मागं किंवा पुढं होणार नाही आहेत, इतकी माझी ताकद नाही आहे. त्यामुळे ग्रहाच्या अधीन आपण आहोत, ग्रह आपल्या अधीन नाही. आपल्याला ग्रहाच्या अंशात्मक भ्रमणामध्येच सगळे रिझल्ट्स मिळणार आहेत. ते जसे जसे ग्रह पुढे जाणार आहेत तसे तसे आपल्या आयुष्यातल्या घटना बदलत जाणार आहेत, दिवस बदलत जाणार आहे. तो काळ काढणं म्हणजे प्रिडिक्शन आहे. तेच म्हणजे ज्योतिषशास्त्राचा आधार घेणं आहे आणि हा आधारच आहे, अडचण नाही, असं मला अगदी ठासूनपणे सांगायचं आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्राच्या आधारे आपण आपला थोडासा एक काळ समजून घेऊन त्याच्यानंतर तो काळ शांतपणे काढण्याचा प्रयत्न करणं हे आपल्याला अपेक्षित करता येऊ शकतं. आजच्या दिवसात इथेच थांबते. उद्या परत नवीन विषय जे काय माझ्या मनात येतात, जे काय थिअरीमध्ये कुठे लिहिलेले नाहीत ते मी व्यक्त करत असणार आहे. धन्यवाद.